नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ माऊली. तर आज जरा एका वेगळ्या विषयावर मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. या व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडणार आहे की प्रत्येक वेळेला या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड होतात ते आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांशी निगडीत असतात किंवा कुठला तरी सणवार, धार्मिक उत्सव याच्याशी संबंधित असतात, दत्त महाराजांवर असतात. पण आज नेमका हा व्हिडिओ आहे तरी काय, आणि हा व्हिडिओ नक्की काय आहे हे समजून जर आपल्याला घ्यायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अजिबात स्किप न करता पहा, म्हणजे या विषयाबद्दल तुम्हाला पूर्ण माहितीसुद्धा मिळेल आणि हा विषय जो आहे हा मी का घेतला किंवा तो कसा एक इंटरेस्टिंग आहे हे आपल्याला नक्कीच समजेल. तर मी आज बोलणार आहे उचकी लागणे या विषयावर. म्हणजे हे पहिलं वाक्य ऐकल्यावरच एकदम प्रत्येकाला हसायलाच येईल की हा काय नक्की व्हिडिओ आहे. पण याच्या मागची आपण उचकी लागण्यामागची आपण कारणं पाहणार आहोत, ती का लागते हे पाहणार आहोत, उपाय पाहणार आहोत जे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहेत किंवा आपल्याला डॉक्टर याचा सल्ला देतात किंवा आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. पण त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी अशी 7 नावं आहेत जी घेतल्यामुळे आपली ही उचकी क्षणात थांबेल. आणि याचा अतिशय दांडगा अनुभव मला स्वतःला आहे. ज्या वेळेला मला ही उचकी लागते आणि ती कितीही प्रयत्न केले तरी थांबत नाही, अशा वेळेला मी हा उपाय करून बघते आणि मला याचा रिझल्ट ताबडतोब मिळतो. तर उचकी लागणे यामागची कारणं काय असतात आणि उचकी का लागते? तर उचकी लागणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. यामुळे त्यावर उपायही आहेत. मात्र कोणाकोणाला उचकी खूप वेळ येत असेल तर डॉक्टरांकडे जाणे गरजेचे असते. उचकी कशामुळे येते व ती कशी थांबवता येईल हे आपण बघणार आहोत. खरंच कोणी आठवण काढली तर उचकी लागते का? उचकी लागण्याची कारणं आणि त्यावरचे उपाय काय? अगं किती उचकी येते तुला, नक्की कोणीतरी आठवण काढतंय तुझी. उचकी लागली तर पहिले हेच वाक्य आपल्या कानावर पडते, ऐकायला मिळतं. पण खरंच कोणी आठवण काढली की ही उचकी लागते का? तर नाही. यामागचं नेमकं वैज्ञानिक कारण काय आहे? तर उचकी ही स्नायूंची अनैच्छिक क्रिया आहे जी आपल्या घशाच्या केनलमध्ये असते. जेव्हा डायफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन पावतात तेव्हा आपल्याला उचकी यायला सुरुवात होते. यावेळी फुफ्फुसातील हवा बाहेर येते आणि अशा वेळी होणारा आवाज म्हणजे उचकी. ही क्रिया घडत असताना आपण श्वास आत घेऊ शकत नाही, म्हणून उचकी लागली की आपल्याला अस्वस्थ वाटतं. उचकी ही काही वेळेस मात्र थांबत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. तर उचकी येण्यामागे कारण काय आहेत? तर लवकर आपण जेवतो म्हणून उचकी येते. जास्त मसालेदार असलेलं जेवण. काही लोक तर एकदम एक्साइट ज्या वेळेला होतात त्यावेळेला त्यांना उचकी येते. तणाव असला तर उचकी येते. तर उचकी घालवण्याचे काही खास ट्रिक्स आहेत. तर त्या कोणत्या? तर श्वास काही वेळासाठी रोखून धरा असं आपल्याला सांगितलं जातं. थंड पाणी प्या, जीभ बाहेर काढा आणि थोडा वेळ तसेच राहा. यामुळे घशामधील मांसपेशी ओढल्या जातील आणि बरं वाटेल. खाली बसा, गुडघ्याला छातीजवळ आणा आणि 2 मिनटं तसंच बसा. उचकी लागली तर साखर खा, लिंबू आणि मधाचं चाटण घ्या, मिठाचं पाणी प्या, काळे मिरी, खडी साखर चावून खा आणि त्यावर पाणी प्या, टोमॅटो खा, पीनट बटर खा, उलटे आकडे मोजा. आणि असं सुद्धा म्हणतात की उचकी लागलेल्या माणसाला जर घाबरवलं तरीसुद्धा ही उचकी लगेच थांबते. हा झाला वैज्ञानिकदृष्ट्या उपाय किंवा विज्ञानाद्वारे हा जो आपल्याला सांगितला आहे तो उपाय. पण मी तुम्हाला अजून एक उपाय सांगते जो मजेशीर तर आहेच, पण याचा अनुभव मात्र येतो आणि हा अध्यात्माशी संबंधित आहे. ज्यांना उचकी सारखी लागते आणि बऱ्याच वेळा पाणी पिऊन, साखर खाऊन किंवा अन्य उपाय केले तरी उचकी थांबत नाही, वैद्यकीय कारण काय आहे हे समजत नाही, तर अशा वेळेला पुढे मी जी देवतांची नावं आपल्याला सांगणार आहे ती नावे घ्यायची. प्रत्येक देवतेचं नाव घ्यायचं आणि
एक एक घोट पाणी प्यायचं आहे. ही देवदेवतांची नावं म्हणजे ह्या 7 अप्सरा आहेत. या प्रत्येक अप्सरेचं नाव घ्यायचं आहे आणि आपल्याला एक एक घोट पाणी प्यायचं आहे, म्हणजे उचकी लगेच थांबते. हा माझा स्वतःचा दांडगा अनुभव आहे. परत केव्हा तरी ज्यावेळेला तुम्हाला उचकी लागेल त्यावेळेला ही मजेशीर गोष्ट नक्की ट्राय करून बघा. तर पहिला आहे मत्सी, दुसरा आहे कुर्मी, तिसरं आहे कर्कटी, चौथा आहे दर्दुरी, पाचवा आहे शिशुमारी, सहावं आहे मकरी आणि सातवं आहे कच्छपी. अशी ही नावं आहेत. ही नावं मी या व्हिडिओच्या शेवटी देईनच, त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन. तर ज्या वेळेला आपल्याला ही उचकी येईल त्यावेळेला हा उपाय नक्की करून बघा. आणि जर याचा तुम्हाला फरक पडला या उपायाचा तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मजेशीर आहे पण तेवढाच फायद्याचा सुद्धा आहे, कारण या गोष्टीचा मी आग्रह करते. याचं कारण हेच की याचा मला स्वतःला खूप चांगला अनुभव आहे. प्रत्येक वेळेला मला असं ज्यावेळी मला होतं त्या वेळेला मी हाच उपाय करते आणि माझी त्या कंटाळवाण्या उचकीपासून मुक्तता होते. म्हणून हा उपाय नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे असेच माहितीपूर्वक व्हिडिओ, धार्मिक सण उत्सव याच्याविषयी व्हिडिओ जे काय असतील ते तुम्हाला वेळेवर मिळतील आणि ते लवकरात लवकर पाहता येतील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.